फादर ऑस्कर फंडाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. व्यासपीठावर तुमचे अध्यक्ष मंतेरो आहेत. आपल्या समाजातील अतिशय प्रतिभावंत अशी डॉक्टर सिबल बसलेली आहे. लॅरिसा आमची बसलेली आहे. लॅरिसाचा आवाज तुम्हाला ठाऊक आहे, संपूर्ण महाराष्ट्रात गेलेला आहे आणि ती भुईगाववरून आलेली आहे, हे पण लक्षात ठेवू. जरा टाळ्या वाजवा. वर्षाबाई बसलेली आहे. इकडे जे पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाचं शीर्षक आहे 7 हिंदोळ्याची भय. आणि व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बसलेले आहेत फादर नितीन. मी त्यांना सांगितलं की आपली 3 हिंदोळ्याची बय होती, कारण आमच्या घराला, जुन्या घराला 3 हिंदोळे होते आणि आमच्या घरी त्यांच्या वडिलांचा मामा, त्यामुळे आमची 3 हिंदोळ्याची बय होती. तर तुम्ही 3 हिंदोळ्याची बय म्हणून पुस्तक लिहा. आता तर अतिशय सुंदर असा पेहराव करून आपले लेखक या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्यासमोर आमचे जॉन व्हन्साल्विस आहेत लेखक. डॅनियल आमचा बसलेला मस्करनीस, फार सुंदर तो लिहितो. त्याची 2-3 पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली, चर्चा झाली त्या पुस्तकाची. रिजा मॅडम आमच्या बसलेल्या आहेत. फ्रँकबद्दल आता उल्लेख झाला. फ्रँक तर राजधानी एक्सप्रेस आहे, खूप सुंदर लिहितो आहे तो. तुम्ही सगळेजण बसलेले आहात. प्रत्येकाचं नाव मला ठाऊक आहे, कारण तुमचं नाव माझ्या तळहातावर कोरलेलं आहे. तर अतिशय आस्थेने आणि प्रेमाने ह्या ठिकाणी एकत्र जमलेले आहात. पॉलचं अतिशय सुंदर असं भाषण झालं. कुठे आहे पॉल? आहे ना? तू खरं म्हणजे व्यासपीठावर बसायला पाहिजे होतं. तू असलं की आम्हाला हिंमत येते. मधल्या काळात तू थोडासा डीम झाला होता, पण आपण असा शांत बसून चालणार नाही. जिवंत असेपर्यंत आपण बोललं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे, कारण आपण एकमेकाला जिवंत ठेवत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवू. तर फार सुंदर भाषणं झाली या ठिकाणी. मला या पुस्तकाबद्दल बोलायचं आहे, कारण जेव्हा पुस्तक प्रकाशित करत असतो त्या पुस्तकाला न्याय मिळाला पाहिजे. आपल्या समाजातला माणूस तो काय बोलतो, काय लिहितो, तो काय घेऊन येतो आपल्याकडे, आणि त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी उल्लेख झाला, पुस्तकाची किंमत 250 रुपये आहे. आज ते 200 रुपयाला आहे. मी तुम्हाला विनंती करतो, 500 रुपये द्या, 3 कॉपी घ्या. आजच्या दिवशी एक विशेष सवलत अजून तुम्हाला देतो. परंतु इकडे किती माणसं बसलेली आहेत मला ठाऊक नाही. 250 ते 300 लोक निश्चितच असतील. ग्राउंड मोठा आहे फादर नितीन, परंतु माणसं खूप आहेत या ठिकाणी. अतिशय क्वालिटी लोक तुम्ही बसलेली आहात. अतिशय प्रेमाने आलेले आहात, आस्थेने आलेले आहात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एका धर्मगुरूच्या नावासाठी म्हणजे संपूर्ण गाव कसा त्या धर्मगुरूमध्ये विलीन होतो, ह्याचं जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे फादर ऑस्कर आणि उमराळे गाव आहे. हा सगळा प्रवास मी बघितलेला आहे, अनुभवलेला आहे. इकडे आमचा जोसेफ पेगाडोचा पण उल्लेख झाला. तर तुम्ही सगळे म्हणजे किती प्रेम केलं म्हणजे धर्मगुरूवर, कारण आपण त्यांच्या गर्भातून आलेलो आहोत. हे सगळं जे वैभव आहे तर ते उभे राहिलेले आहे. संन्यस्त वृत्ती धारण केली म्हणून आमचा जन्म झालेला आहे, हे विसरून चालणार नाही. आणि ती कृतज्ञता तुम्ही त्यांचं नाव जिवंत ठेवून त्या माणसाला तुम्ही जिवंत ठेवलेलं आहे. तर ह्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की आमच्या विजय पेगाडोने अतिशय सुंदर असं, विजय आलेला आहे का इकडे? आहे ना? मागे आहे ना? हां. तो फार अतिशय चांगला चित्रकार आहे. तर त्याने फार सुंदर असं मुखपृष्ठ रेखाटलेलं आहे. त्याची रचना फार सुंदर आहे. पुस्तक खूप सुंदर आहे. जाताना प्रत्येकाच्या हातामध्ये एक प्रत असू द्या. फक्त 200 रुपये किंमत आहे. याचं कारण असं आहे, कारण आपण आपल्या समाजातले लेखक जिवंत ठेवले पाहिजे. काय सांगितलं आहे बरं त्याने? म्हणजे बय हा शब्द जो आहे ना, मी तुम्हाला सांगतो, बय, आता हे लहान मुलं वगैरे आहेत ना, त्यांना कल्पना नाही ना. आता बय म्हणजे काय आहे आपल्यासाठी? जगातला सगळ्यात मोठा मंत्र हा बय हा शब्द होता.
आपल्या इकडे ना. काही लोक आईला पण बै बोलायचे, काही लोक आजीला बै बोलायचे. 40-45 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. 50-60 वर्षापूर्वीचं सगळं जे काही आजूबाजूला होतं, आपल्या वाड्या होत्या, आपले ते फुलं होती, आपल्या बैलगाड्या होत्या, आपलं सगळा संसार होता, आपली मावटी होती. मावटी हा शब्द कोणाला आठवतो का? माहीत आहे का? हे तरुण मुलांना माहिती नाही. त्याच्यामध्ये तर हे सगळं त्याने ते सगळं शब्दबद्ध केलेलं आहे. तर बै ह्या शब्दाबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर तो शब्द जर उच्चारला तर अंगावरती शहारे येतात. पहाटे 4 वाजता उठा आणि बै ह्या शब्दाचा त्याला नामजप म्हणतात. तो उच्चारा, तिचा चेहरा डोळ्यापुढे आणा. तुमच्या मामाकडची बै असेल, घरातली बै असेल, की ती कष्टातून दुःखातून त्यांचा सगळा प्रवास झालेला होता ना. आणि त्यांना त्यांच्या खांद्यावर बसून आपण त्या समृद्ध प्रदेशामध्ये, दुधामुधाच्या प्रदेशामध्ये आलेलो आहोत. आज त्या जिवंत नाहीत. लेखक का महत्त्वाचा असतो? तर लेखक हे सगळं संचित घेऊन आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. मी तुम्हाला सांगतो, त्याने सगळे लेख माझ्याकडे 2-1 महिन्यापुढे आणून दिले आणि त्याने मला सांगितलं, ह्या पुस्तकावर मी प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावना लिहिल्यानंतर त्याने त्याबद्दल बोलायचं नसते, परंतु प्रस्तावना लिहिल्यानंतर देखील त्याच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, जे सांगून संपत नाही. कारण हा आपल्या पूर्वजाचा इतिहास आहे. त्याने माझ्याकडे लेख आणून दिले. मी ते वाचून मी हैराण झालो की इतक्या सुंदररीत्या त्याने त्या छोटेखानी लेखामध्ये ना हा सगळा प्रवास मांडलेला आहे. काय भोगलेला आहे आपण ह्या सगळ्या दिवसामध्ये ना. म्हणजे तो पण इतिहास आलेला आहे. म्हणजे मी 100 वेळा या गावामध्ये आलेलो आहे. फादर, तेव्हा तुम्ही सेमिनरीत असाल. म्हणजे रात्री अपरात्री पाणी वाचवण्यासाठी, गाव वाचवण्यासाठी, झाडं वाचवण्यासाठी, माणूस वाचवण्यासाठी, निसर्ग वाचवण्यासाठी काळजातून रक्त पडते हे सगळं बोलताना. ते त्यांनी मांडलेलं आहे. हे आपल्या घरात हे असलं पाहिजे. काय आपण हरवलेलं आहे काय. म्हणजे आता त्याच्यामध्ये ना अनेक शब्द आहेत ना. ट्रिझा मॅडमने त्याच्या पुस्तकात दिलेलं आहे अनेक शब्द. म्हणजे त्यांच्या पुस्तकामध्ये तर एक शिव्याबद्दल एक प्रकरण आहे. शिव्याबद्दल म्हणजे आपल्या समाजात केवढ्या शिव्या होत्या ना. आता तुम्ही बोलत ना, कारण आपण जरा सॉफ्ट, कारण शिव्या मारल्या पाहिजेत. मी तुम्हाला म्हणजे वाईट शिव्या नाही आहे. आणि लेखकाने तर सातत्याने शिव्या मारल्या पाहिजेत. शिव्या ही निषेधाची भाषा असते. निषेध केला पाहिजे. जे काही चालू आहे ना ते मला मान्य नाही, त्याच्या विरोधामध्ये मी बोलणार. अनेक लोक ना मला फादर दिब्रिटो सांगायचे मला की तू फार भाग्यवान आहे. बरं कशासाठी? अरे तुला गावागावात हजारो शत्रू आहेत. म्हणजे असं सांगायचे की हजारो मित्र आहेत. पण ते शत्रू का तयार होतात? कारण लेखक बोलत असतो, तो कुठेतरी उभा असतो, तो भूमिका घेत असतो. त्याकरता म्हणजे ती बाई ना दुपारच्या वेळेला ना, ती दुपारच्या वेळेला जेवण 11-12 वाजलेले आहेत आणि तो पिऊन आलेला आहे आणि तो पाटाने वरवंट असायचा ना, त्या वरवंट्यावरती वाटण, जुन्या बाया आहेत त्यांना ठाऊक असेल, ते वाटण अशी करायची. तर ती तिची शिवी कशी असाय माहिती का? सोकड 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 सत्यानाश. ती शिवी मारायची अशी सगळी. त्यानंतर दुसरी एक शिवीनं ती हरवलेली आहे. म्हणजे दैसरे गेलो आणि माटुंगे गेलो. तुमच्या इकडे पण होती ना ती, आपल्या सगळ्या परिसरात होती ती ओट्यावर उभी राहायची. ओट्यावर, घरात नाही, ओट्यावर उभी राहून. म्हणजे बायांनी संपूर्ण निषेध केलेला ह्या सगळ्या गोष्टीचा. बाया उभ्या राहिलेल्या आहेत. काल परवा सगळं जग जळते ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बळी बायांचा गेलेला. तर ती ओट्यावर उभी राहायची आणि दैसऱ्या गेलो माटुंगे गेलो रे. आणि कळायचंच नाही मला पहिलं की दैसर गेली शिवी आली कुठून. पण नंतर मला कळलं की दैसरला आणि माटुंग्याला लेप्रसी कॉलनी होती, कुष्ठरोगीची कॉलनी होती. आता नाही तिकडे. आता तिकडचे भाव जर बघितले तर आपण कल्पना करू शकत नाही. परंतु हे सगळं आहे. त्याने त्याच्यात शिव्याचं प्रकरण दिलेलं नाही. परंतु माखुंडा जो आहे ना, माखुंडा, याच्यावर एक त्याचा लेख आहे. माखुंडा. मी सगळं काही तुम्हाला सांगत नाही का, तुम्ही पण हुशार आहात. तुम्ही काय सांगाल? आता सगळं पुस्तकाचं तुम्ही आम्हाला सांगितलं, आता आम्ही पुस्तक विकत घेणार नाही. पण तसं करू नका. ह्याच्यातलं सौंदर्य स्थळ मी फक्त तुमच्याकडे उलगडून सांगतो. तर माखुंडा म्हणजे काय असतो? लहान मुलांना माहीत नाही, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे ना. गाड्याचं वंगण असायचं गाडीचं, त्याकरता माखुंड असायचा. पण घराघरातले माखुंडाचे आकार वेगवेगळे असायचे. तो परफेक्टली आपला कुपारी सांवेदिक भाषेतला शब्द आहे. तो माखुंड काय असायचा? तर माखुंडा म्हणजे त्याचं वंगण. आणि एखादं चांगलं घराणं, घरंदाज घराणं असेल तर त्याला ते सुंबाने त्याला ते सगळी नक्षी वगैरे काढलेली असायची. तर माखुंडा. एखाद्या गावातलं एखाद्या तरुण पोराला त्यावेळेला माखुंडा नाव द्यायचे.
मला अजून आठवते, लहान असताना आमच्या गावातलं एकाचं नाव दिलं होतं, म्हणजे ते उपहासाने दिलेलं माखुंड. तर तो एक जण आला पुढे, तो आडदांड होता, मी खूप लहान होतो, एक 5-6 वर्ष, माहीत नाही त्याला बोलायचे माखुंडा, म्हणून मी जोरात हाक मारे, माखुंड्या. आयला तो दांडी घेऊन माझ्या मागे लागला. अजून मी त्याच्या पाठलाग मी विसरलेलो नाही. पण पळण्यामध्ये लेखक हा सगळ्यात हुशार असतो. वेगवेगळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बब्या वैद्याबद्दल त्याने लेख लिहिलेला आहे. बब्या, फादर नितीन, तुम्हाला ठाऊक काही माहीत नाही, मी भुईगाववरून आम्ही त्या डॉक्टर या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणजे आता आम्हाला ताप जरी आला ना तरी 5-10 हजार तुम्ही देत नाही प्रिस्क्रिप्शन लिहून, आणि आम्हाला टेस्ट करायला लावत नाही, म्हणून तुम्ही मोठे आहात आणि म्हणून तुम्हाला आम्ही व्यासपीठावर बसवलेलं आहे. परंतु आज ती पद्धतच झालेली आहे की म्हणजे सिटी स्कॅन करा, MRI करा, वेगवेगळ्या टेस्ट करा, परंतु नाडी बघून त्याचा कफ आहे, त्याचा ताप आहे, त्याचा वात आहे, त्याचं वेगवेगळे, त्याचं म्हणून मानसिक त्रास पण असेल हो. की बाई रडत यायची, भेकत यायची, कारण तिचा फक्त ताप आलेला नसायचा, तिच्या घरामध्ये 100 ताप असायचे, नवऱ्याच्या रूपाने, परिस्थितीच्या रूपाने गांजलेली असायची ती बाई. हे सगळं ना, तो बब्या वैद्याबद्दल इतकं अप्रतिम लिहिलेलं आहे ना, त्यांना मी बोललो, कारण हे सगळं तुमचा इतिहास आहे. ह्या सगळा म्हणजे ह्या सगळ्या इतर समाजाबद्दल, बाजूचा जो समाज आहे, की आपण किती गोडी गुलाबेने, गुण्या गोविंदाने एका रक्ताचे, एका शरीराचे, एका आत्म्याचे म्हणून राहत होते, ते पण टिकवणं आवश्यक आहे. कारण लेखक कुठल्या जातीचा नसतो, लेखक कुठल्या धर्माचा नसतो, लेखक कुठल्या भाषेचा नसतो, लेखक समग्र मानव जातीचा असतो. आणि ते त्याने ह्या पुस्तकामध्ये आणलेलं आहे. म्हणजे मला नवल वाटलं की 60व्या वर्षाला तो स्पर्श करत आहे आणि तो अतिशय सुंदर, त्याची भाषा सुंदर आहे, त्याचे विषय सुंदर आहे, आणि आपण काय गमावलेलं आहे, आपण कुठून आलेलो आहोत, हे सगळं त्याने उत्तमरित्या मांडलेलं आहे. खूप काही गमावलेलं आहे, आपण हे विसरून चालणार नाही. आपल्याला खूप काही गमावलेलं आहे आणि हरवलेलं म्हणजे समृद्धी आलेली आहे, श्रीमंती आलेली आहे, नो डाऊट, खूप चांगली गोष्ट आहे ना. किती काळ आपण गरिबीत राहणार होतो, आणि त्याचं अनेक खूप मोठं श्रेय तुम्हाला देखील आहे फादर. इकडे आमच्या सिस्टर्स बसलेल्या आहेत की गेल्या आहेत, सिस्टर बसलेल्या आहेत ना, कोण कुठल्या आहेत बघा, मी तुम्हाला सांगतो, यांची नावं देखील आपल्याला ठाऊक नाही, कुठल्या गावातून आलेले आहेत. पण हे सगळं आपल्या इकडेच घडू शकते. हे देखील हा लेखनाचा विषय आहे, हा म्हणजे अतिशय हा कादंबरीचा विषय आहे. डॅनियल हे जे आहे ना, म्हणजे अनेकदा आपण धर्म नाकारतो, ठीक आहे ना, आपण जसं विकास होत जातो तसं धर्माच्या पलीकडे पण जायला पाहिजे. म्हणजे मी आता एक ठिकाणी बोलताना सांगितलं की एक धार्मिक असून चालणार नाही, मल्टी रिलिजियस असायला पाहिजे आणि मल्टीलिंग्वल असायला पाहिजे. मी केवळ ख्रिस्ती असून चालणार नाही, मला बौद्ध धर्मामध्ये काय आहे, हिंदूमध्ये काय आहे, शिखामध्ये काय आहे, जैनामध्ये काय आहे, ह्याचा देखील माझा अभ्यास असला पाहिजे. केवळ म्हणजे तो खूप एक कल्ली होतो, त्याला आपला शब्द आहे डोप्यानं, बैलाला डोप्यानं असायचं ना, तर रहाटाला झुंपला की डोप्यानं बांधायचे त्याला, कारण त्याला आजूबाजूचं दिसलं पाहिजे नाही. आपलं तसं होतं कामा नये, तो त्याच्याबद्दल देखील त्याने लिहिलेलं आहे. तर हे सगळं संचित घेऊन तो आलेला आहे. म्हणून महत्त्वाचं, आजची संध्याकाळ ही अपूर्व संध्याकाळ कशासाठी आहे की केवळ तुम्ही त्या स्मरणिकेच्या माध्यमातून नाही, पैसे जमवून नाही, माणसं जमवून नाही, त्याला आरोग्याची सेवा देऊन नाही, तर एका पुस्तकाचा शब्द, कारण लेखक जो असतो ना तो शब्द पाहत असतो, आपण शब्द ऐकतो फक्त, तो शब्द चाचपडून पाहतो आणि त्यानंतर तो शब्द आपल्याकडे घेऊन येतो. म्हणून संत जॉन सांगतो तुम्हाला महाआनंदाची प्राप्ती होते. ती महाआनंदाची प्राप्ती काय होते आपल्याला, ह्याचं कारण आहे कारण तो शब्दामध्ये शिरलेला आहे. गर्भातल्या बाळाप्रमाणे तो शब्दाचं संगोपन करतो, जोपासना करतो, आपल्याकडे घेऊन येतो आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी. सगळ्या गोष्टी आहेत, समृद्धी आलेली आहे, श्रीमंती आलेली आहे, पण विचार संपले की माणसं संपून जातात. तो फार मोठा धोका आहे. 35 वर्षापूर्वी उल्लेख झाला या ठिकाणी. 35 वर्षापूर्वी आपण उभे राहिलो. का उभे राहिलो? कारण की आपली आध्यात्मिकता होती. म्हणजे तुमचा गाव जो आहे ना तो आमचा सगळा म्हणजे तो काय म्हणतो त्याला आपण, हे सगळं म्हणजे हे श्वास होता आमचा. तुम्ही आम्हाला प्रचंड ताकद दिलेली आहे. म्हणजे रात्री फिरायला भीती वाटायची हो. आता सगळं कोणाबद्दल राग नाही, लोभ नाही, काहीच नाही, काय उरलेलं नाही. परंतु किती भोगलेला आहे त्या पाण्याकरता, त्या पाण्याच्या आंदोलनाकरता, त्या हरित वसई करता. काय प्रत्येक घरातला माणूस आपण रस्त्यावर, ही आपली स्पिरिच्युअलिटी होती. कशासाठी? कारण आपण संवेदनशील होतो म्हणून उतरलो. कारण पाणी वाचवलं पाहिजे हे तेव्हा वाटायचं, माणूस वाचवला पाहिजे त्यानंतर माणूस वाचणार आहे. तुम्ही 35 वर्षानंतर पाणी देता आणि आमच्याकडे अभिनंदनाच्या टाळ्या मागता. आपण 35 वर्ष आमच्या किडण्या गेल्या, त्याचं काय करायचं?
त्याबद्दल कोणी बोलायचं, त्याबद्दल लेखक पण बोललं पाहिजे ना. कारण काय माहिती आहे का, लेखकच बोलत असतो. अनेकदा काय होते माहिती आहे का, लेखकाने कायमच सत्तेच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. लेखकाने कायमच सत्तेच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. माझ्यासारखा माणूस आहे, उरला ज्याचा का थोडंफार उरलेला आहे, तोच जरी यांच्यामध्ये गेला आणि मिसळला, तर तुम्ही सांगाल अरे एक राहिला होता तो पण गेला का. असं होता कामा नाही. लेखकाने सातत्याने सत्याच्या बाजूने उभं राहिलेलं पाहिजे. सत्य समोर आहे, सत्य समोर आहे आणि तो त्याला प्रश्न विचारतो, सत्य काय आहे. तो आठवते ना त्या होली वीक मधला, आठवून बघा, समोर काय आहे, सत्य आहे. सत्याने मनुष्य रूप घेतलेलं आहे. सत्य समोर उभं आहे आणि तो काय विचारतो, सत्य काय आहे म्हणे. अरे बाबा सत्य काय, सत्य समोर उभं आहे आणि विचारतात सत्य काय आहे, प्रश्न कुठे आहे, समस्या कुठे आहेत, समस्या कुठे आहेत. तर त्या समस्या सांगण्याचं काम लेखकाने करायचं असते. ह्याच्यामध्ये त्याने समस्या मांडल्या नसतील, पण बाबा हे गमावलेलं आहे, ही टोचणी जर तुम्हाला तो लेखक लावत असेल ना, तर त्या लेखकाचं असणं आवश्यक आहे. कारण लेखक जो असतो ना, तो भूतकाळ तो त्याच्या मुठीमध्ये बंदिस्त करून ठेवतो की बाई गेलेली आहे. हंडा घेऊन पाण्याला जाणारी आपल्या घरातली बाई जी होती ना, माझी बहीण असेल, तुमची बहीण असेल, आई असेल, किती लांब लांब हंडा घेऊन पाण्याला जायचो आपण आपल्या मुली. आठवते का, एकीचा तरी चेहरा आठवून बघा तुम्ही. म्हणजे सगळ्यात मोठी प्रार्थना ती आहे, ती हंडा घेऊन पाण्याला जायची. ते आपल्या मातीचे सगळं घरं असायची ना, मातीची घरं. तर सारवण कोण करायची, सारवण म्हणजे मला आठवते माझी बहीण अतिशय सुंदर ड्रॉइंग करायची आणि ती सारवण करायची ना, त्याच्यावरती नक्षी काढायची. त्या नक्षी माझ्या काळजावर कोरलेल्या आहेत, मी तुम्हाला सांगतो. मरून गेली ती बहीण, पण ती काळजावर कोरलेली आहे बहीण. मग ह्या सगळ्या मुली गेल्या कुठे. लेखक त्यांना शोधून आणतो, त्यांचे प्राण पुन्हा जिवंत करतो आणि तो शब्दामध्ये घेऊन येतो. म्हणून तो लेखक मोठा असतो. तो काळाचं डॉक्युमेंटेशन करत असतो. काळ असा वाहत जातो, तुम्ही त्याला बंदिस्त करू नाही शकत काळाला. काळ असा वाहतच जाणार आहे. मी आता तुमची स्मरणिका बघत होतो, मग किती फोटो बघितले त्याच्यामध्ये आणि सगळे माझ्या ओळखीचे होते. पॉल सगळे माझे अतिशय जवळचे मरण पावलेले आहेत ना. कारण तुम्हाला माहीत नाही, 35 वर्षापूर्वी मी त्या उमराळ शाखेमध्ये पहिल्यांदा बँकेत म्हणून कामाला लागलो. त्यामुळे उमराळ्यातलं घर माझा तोंडपाठ, प्रत्येक माणूस. पण मी बघतो अरे केवढी लोक सोडून गेलेले आहेत, तिकडे नाहीत, भूतकाळ झालेले आहेत. लेखक त्यांना जिवंत करण्याचं काम करतो. म्हणून लेखक मोठा असतो, म्हणून लेखकाचा सन्मान करायचा असतो. कारण हे शब्द संपत चाललेले आहेत. किती लिहिणारे लोक आहेत, किती विचार करणारे लोक आहेत. म्हणजे पांढरं निशाण फडकवण्यामध्ये आपल्या इकडे फार मोठी स्पर्धा लागलेली आहे. मी असं ना सांगत आता की उद्या तुम्ही सगळ्यांनी मोर्चा काढा आणि निषेध करा, तसं नाही. परंतु जाणीव असणं काय वाढून ठेवलेलं आहे. प्रश्न संपलेले आहेत का, प्रश्न संपलेले नाहीत. प्रश्नाने वेगळं स्वरूप, उग्र रूप धारण केलेलं आहे. पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याची कल्पना नाही आणि त्याची कल्पना आपल्याला लेखक देत असतो. म्हणून समाजामध्ये गोष्टी सांगणारे, गोष्ट सांगणारा माणूस आहे. गोष्टी सांगणारी माणसं टिकून ठेवली पाहिजे. आपल्या झोपाळ्यावरती आपल्या बाजूला बसायची आपली बैल आणि ती आपल्याला गोष्टी सांगायची. त्याला एक शब्द होता कहाणीचा, ती कानी असा शब्द होता आपल्या भाषेमध्ये. कानी असं ना शब्द होता. ती आपल्याला सांगायची. ते काम लेखक करीत असतो, म्हणून तो मोलाचा असतो. मी त्यांचं या ठिकाणी खास अभिनंदन करतो. तुम्ही या सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. काही वाढून ठेवलेलं आहे त्याची सूचन तुम्ही केलेलं आहे, तर मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ह्या लेखकाचं खरं म्हणजे आज आपण त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायला पाहिजे होता. मला कल्पना नव्हती, नाही तर मी शाल घेऊन आलो असतो. असू द्या. लेखक समाजामध्ये जिवंत ठेवा, बोलणारे जिवंत ठेवा, लिहिणारे जिवंत ठेवा. तो कुठे चुकत असेल तरी त्याच्या मागे उभे राहा, समाज जिवंत राहील. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. रजा घ्या. धन्यवाद सायमन साहेब. आपण